लिग्निन, सबरीन आणि क्युटिन. हा ठीक आहे. आता हे उद्या पाठ करायचं, मी परत विचारेन. आणि सेल वॉल कुठे कुठे असते, कशा कशात सापडते सेल वॉल? हे पहा, इथे आहे आन्सर. इट इज फाउंड इन सेल ऑफ अल्गी, फंगाय अँड प्लांट. आता कोण सांगू शकेल कशा कशात सापडते सेल वॉल? सेल ऑफ अल्गी, फंगी अँड प्लांट. आणि अॅनिमल सेल मध्ये? अॅनिमल सेल मध्ये सापडते का? इथे लिहिले ना, अॅनिमल सेल लॅक ऑफ सेल वॉल. अॅनिमल सेल मध्ये सेल वॉल नसते. अल्गी म्हणजे काय? बघा, सांगितलं होतं ना अल्गी म्हणजे काय. शेवाळ. हा, आणि फंगस म्हणजे फंगाय. बुरशी. हा ठीक आहे. तर आता आपण एक ब्रीफ इंट्रोडक्शन घेऊ, आपण काय काय शिकलो आतापर्यंत. तर सेल वॉल इज फाउंड इन सेल्स ऑफ अल्गी, फंगाय अँड प्लांट. सेल वॉल जी असते ती शेवाळ, बुरशी आणि प्लांट मध्ये सापडते. अॅनिमल सेल मध्ये सेल वॉल नसते. सेल वॉल इज इलॅस्टिक अँड स्ट्रॉंग सेल अराउंड सेल मेम्ब्रेन. सेल वॉल ही सेल मेम्ब्रेनच्या सभोवती असते आणि इट इज मेनली कंपोज्ड ऑफ कार्बोहायड्रेट लाईक सेल्युलोज अँड पेक्टिन. सेल वॉल ही सेल्युलोज आणि पेक्टिन पासून बनलेली असते आणि पॉलिमर्स लाईक लिग्निन, सुबेरिन अँड क्युटिन आर ऍडेड इन सेल ॲज पर नीड. सेलला जर नीड असली तर लिग्निन, सुबेरिन आणि क्युटिन ऍड करतात मध्ये. अँड फंक्शन ऑफ सेल वॉल इज टू प्रोटेक्ट सेल बाय प्रिव्हेंटिंग एंट्री ऑफ एक्सेस वॉटर इन द सेल. तर सेल वॉलचं फंक्शन आहे सेलला सपोर्ट करणं आणि प्रोटेक्ट करणं आणि त्याच्यामध्ये एक्सेस वॉटर न जाऊ देणं. समजलं आता सेल वॉल म्हणजे काय आणि त्याचे फंक्शन काय असतात? समजलं का? हो. तर हा पॅराग्राफ मला कोण एक्सप्लेन करून सांगेल जसं मी सांगितलं? आदर्श तू सांग. मॅम, ॲनिमलला सेल नसतं. सेल असते, सेल वॉल नसते. अॅनिमल सेल मध्ये सेल वॉल नसते. बर, पुढे सांग. वाचून एक्सप्लेन कर. काय म्हणतात मॅम? वाचून एक्सप्लेन कर. पूर्ण पॅरेग्राफ वाचू का? नाही, वाचून मी जसं शिकवलं तसं मला सांग. तू काय काय बोलली मी आता, मराठीतून सांग. ठीक आहे, मी एकदा एक्सप्लेन करते, परत तुम्ही सांगा मला. ठीक आहे? हो. हे बघा, इट इज फाउंड अराउंड सेल ऑफ अल्गी, फंगाय. लक्ष देऊ नये का? अल्गी, फंगाय अँड प्लांट. सेल वॉल जी असते ती अल्गी, फंगाय आणि प्लांट मध्ये सापडते. अॅनिमल सेल लॅक ऑफ सेल वॉल. अॅनिमल सेल मध्ये सेल वॉल नसते. सेल वॉल इज अन इलॅस्टिक स्ट्रॉंग कोट अराउंड सेल मेम्ब्रेन. सेल वॉल जी असते ती सेल मेम्ब्रेनच्या आजूबाजूला असते. इट इज मेनली कंपोज्ड ऑफ कार्बोहायड्रेट्स लाईक सेल्युलोज अँड पेक्टिन. सेल वॉल जी असते ती सेल्युलोज आणि पेक्टिनने बनलेली असते. आफ्टरवर्ड्स पॉलिमर लाईक लिग्निन, सुबेरिन, क्युटिन आर ऍडेड इन सेल वॉल ॲज पर नीड. लिग्निन, सुबेरिन आणि क्युटिन सारखे पॉलिमर सेल वॉल मध्ये गरज असली तर असतात, नाही तर नसतात. फंक्शन ऑफ सेल वॉल इज टू सपोर्ट अँड प्रोटेक्ट सेल बाय प्रिव्हेंटिंग एंट्री ऑफ एक्सेस वॉटर इन द सेल. सेल वॉलचं फंक्शन काय आहे तर सेलला सपोर्ट करणं आहे आणि प्रोटेक्ट करणं आहे आणि सेलमध्ये एक्सेस वॉटर न जाऊ देणं. आता सांग. आता येईल का एक्सप्लेन करता?
मॅडम जरा आवाज क्लिअर झाला. ठीक आहे, मी बाहेर जाते. एक मिनिट, मी बाहेर जाते. आता येतोय? आता येतोय का? हो. ठीक आहे, आता सांग सेल वॉल म्हणजे काय? पण सांगतो का मॅडम? हा, ठीक आहे. सेल वॉल, इट इज फाउंड अराउंड द सेल ऑफ अल्गी, फंगाय अँड प्लांट. अल्गी, फंगाय आणि प्लांटच्या सेलमध्ये सेल वॉल सापडते. ॲनिमल सेल, लॅक ऑफ सेल वॉल. ॲनिमल सेलमध्ये सेल वॉल नसते. सेल वॉल इज अन इलास्टिक स्ट्रॉंग कोट अराउंड सेल मेम्ब्रेन. सेल वॉल जी असते ती सेल मेम्ब्रेनच्या आजूबाजूला सापडते. इट इज मेनली कंपोज्ड ऑफ कार्बोहायड्रेट लाईक सेल्युलोज अँड पेक्टिन. सेल वॉल जी असते ती सेल्युलोज आणि पेक्टिनने बनलेली असते. सेल्युलोज काय असतं? स्टार्चचं पॉलिमर असतं. आणि कार्बोहायड्रेट काय असतं? कार्बन आणि हायड्रेट्स पासून बनलेलं असतं. जसं की आपल्या घरात सापडणारी साखर एक कार्बोहायड्रेट आहे. आफ्टरवर्ड पॉलिमर लाईक लिग्निन, सुबेरिन, क्युटिन आर ॲडेड इन द सेल ॲज पर नीड. प्रत्येक सेलमध्ये लिग्निन, सुबेरिन, क्युटिन नसतात. ते फक्त गरज असली तरच असतात सेलमध्ये. The function of cell wall is to support and protect the cell by preventing entry of excess water in it. तर सेल वॉलचं फंक्शन काय असतं? सेलला सपोर्ट आणि प्रोटेक्ट करणं, त्याच्यामध्ये जास्ती वॉटर न जाऊ देता. आता समजलं? हॅलो, हॅलो. समजलं का? सांग मग आता. सेल वॉलचं ठीक आहे, उद्या परत सांगते मी. तुम्ही पाठ करून या हे. चालेल? हो. तर आता आपण प्लाझ्मा मेम्ब्रेन बघू. प्लाझ्मा मेम्ब्रेन, आता ही जर सेल वॉल आहे ही बाहेर असते आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन त्याला लागूनच आतमध्ये असते अशी. समजलं एवढं? हो मॅम. मॅम सेल वॉल, सेलची डेफिनेशन सांगतो का? सेल हिथं आहे बघा डेफिनेशन. कुठं? एक मिनिट हा. ही आहे ना, सेल इज द बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. हा. ती सेलची डेफिनेशन आहे. हो मॅम, 2 मिनिटात लिहून घेतो. हा, हे तुम्ही बुक मध्ये पेन्सिलने मार्क करत चला. आणि जिथं जिथं मी मीनिंग सांगते तिथं लिहून घेत चला, म्हणजे तुम्ही जेव्हा वाचाल तेव्हा तुम्हाला समजून जाईल. मॅम. हा. स्टार्ट करा मॅम. हा, ठीक आहे. आता आपण प्लाझ्मा मेम्ब्रेन बघू. प्लाझ्मा मेम्ब्रेनला सेल मेम्ब्रेन बोलतात. मेम्ब्रेन म्हणजे काय तर एक, आता आपली स्किन जशी आहे त्याला पण एक मेम्ब्रेनच बोलतात. आणि सेल वॉल मध्ये पण एक मेम्ब्रेन असते. इट इज द थिन, फ्रॅजाइल अँड इलास्टिक कव्हरिंग दॅट सेपरेट्स द सेल कंपोनंट फ्रॉम द आउटर एन्व्हायरमेंट. तर सेल वॉल काय असते? एकदम थिन, फ्रॅजाइल, इलास्टिक कव्हरिंग असते, जे की सेल कंपोनंट, सेलमध्ये जे ऑर्गन्स असतात त्यांना बाहेरल्या एन्व्हायरमेंट पासून सेपरेट करते. समजलं? आता आपलं जे मॅम. आउटर एन्व्हायरमेंट आहे त्याच्यापासून सेल कंपोनंटला सेल मेम्ब्रेन सेपरेट करते. जसं की आता सेल वॉल आहे, तर सेल मेम्ब्रेन सेल वॉलला आणि सेल मधल्या कंपोनंटला सेपरेट करते. आता जसं की आपल्या घरासमोर रोड असतो आणि आपण घरात असतो, तर भिंत कशी आपल्याला रोड पासून सेपरेट करते, तसं सेल
मेम्ब्रेन जी आहे ती सेल मधल्या कंपोनंटना बाहेरल्या एन्व्हायरमेंट पासून सेपरेट करते. स्ट्रक्चर ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन. आता आपण प्लाझ्मा मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर बघू. हे जे आहे ते प्लाझ्मा मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर आहे. प्रोटीन मॉलिक्युल्स आर एम्बेडेड इन 2 लेयर्स ऑफ फॉस्फोलिपिड. प्रोटीन म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? प्रोटीन म्हणजे काय? मॅम प्रोटीन म्हणजे शक्ती का? हा म्हणजे बल. हा. बल. प्रोटीन म्हणजे त्याचा मीनिंग तसा पण होतो, पण सायंटिफिकली प्रोटीन म्हणजे इट इज द लॉंग चेन ऑफ अमायनो ऍसिड्स. तर प्रोटीन म्हणजे काय? आता आपल्याला जेवणामधून पण प्रोटीन भेटत असतं, तर ते प्रोटीन असतं. तर प्रोटीन मॉलिक्युल्स आर इम्बेडेड इन 2 लेयर ऑफ फॉस्फोलिपिड. लिपिड म्हणजे काय माहितीये? लिपिड म्हणजे फॅट. नाही मॅम. तर लिपिड म्हणजे फॅट आणि फॉस्फोलिपिड म्हणजे लिपिड्सला फॉस्फरस ग्रुप ऍड झालेला असतो, ते फॉस्फरस लिपिड बनतात. तर प्रोटीन मॉलिक्युल आर इम्बेडेड इन 2 लेयर ऑफ फॉस्फोलिपिड. फॉस्फोलिपिडचे 2 लेयर असतात, त्याच्यामध्ये प्रोटीन मॉलिक्युल असे चिटकलेले असतात. आता हे बघा, हे जे दिसतंय, हे तुम्हाला दिसतंय ना, ते हे जे येलो कलरचं आहे ते फॉस्फोलिपिड बायलेयर आहे, म्हणजे डबल लेयर फॉस्फोलिपिडची. आणि त्याच्यामध्ये हे ग्रीन कलरचं जे दिसतंय एम्बेड झालेलं मध्ये, ते प्रोटीन आहेत. समजलं स्ट्रक्चर कसं असतं? हो. ते प्रोटीन आहे. हे प्रोटीन जे असतात ते फॉस्फोलिपिड मध्ये असे रोवलेले असतात. समजलं का? हो. पुढे बघू. प्लाझ्मा मेम्ब्रेन इज सेड टू बी सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन ॲज इट अलोज सम सबस्टन्स टू एंटर इन द सेल प्रिव्हेंट अदर सबस्टन्स. सेल मेम्ब्रेन जी असते ती सिलेक्टिव्हली परमिएबल असते. आता सिलेक्टिव्हली परमिएबल म्हणजे काय? आता आपल्या घरात असंच उठून कोण पण येऊ शकत नाही, तर परमिशन घ्यावी लागते घरात यायला. तर सेल वॉल मध्ये पण, सेल मेम्ब्रेन मध्ये पण तसंच असतं. प्रत्येक मॉलिक्यूल जो असतो तो सेल वॉल मधून एंटर करू शकत नाही. काहीच मॉलिक्यूल ज्यांना सेल मेम्ब्रेन अलो करते मध्ये यायला, तेच मॉलिक्यूल फक्त सेल मेम्ब्रेन मध्ये जाऊ शकतात. तर सेल वॉल ही सिलेक्टिव्हली परमिएबल असते. सिलेक्टिव्हली परमिएबल म्हणजे काय? तर फक्त काहीच मॉलिक्यूलना ते आतमध्ये येऊ देतं. पुढे बघू. ड्यू टू धिस प्रॉपर्टी युजफुल मॉलिक्यूल ऑफ वॉटर, सॉल्ट, ऑक्सिजन एंटर द सेल अँड CO2 एक्झिट द सेल. सेल वॉलच्या ह्याच प्रॉपर्टीमुळे इम्पॉर्टंट मॉलिक्यूल लाईक वॉटर, वॉटर म्हणजे पाणी, सॉल्ट अँड ऑक्सिजन, हे सेल वॉलच्या ह्या प्रॉपर्टीमुळे वॉटर, सॉल्ट अँड ऑक्सिजन सेलमध्ये एंटर करू शकतात आणि CO2 सेल मधून बाहेर जाऊ शकतो. समजलं? हो मॅम. सेल वॉल सिलेक्टिव्हली परमिएबल असते, म्हणून वॉटर, सॉल्ट अँड ऑक्सिजन सेलमध्ये जाऊ शकतात आणि CO2 सेलमधून एक्झिट करू शकतो. If any changes occur outside the cell, the cellular environment does not change due to plasma membrane. आता इथं काय बोललंय की जर सेलच्या आउटसाइडला काय चेंज झाला, तर सेलच्या आतमध्ये काहीच फरक पडत नाही, कारण तिथे सेल मेम्ब्रेन असते. सेल मेम्ब्रेन काय करते, तर त्या बाहेरल्या चेंजमुळे आतमध्ये काही फरक पडू देत नाही. दिस कंडिशन इज कॉल्ड होमिओस्टॅसिस. यालाच होमिओस्टॅसिस बोलतात. होमिओस्टॅसिस म्हणजे काय? तर बाहेरल्या एन्व्हायरमेंटमुळे सेल मधल्या आतल्या एन्व्हायरमेंटला काही फरक न पडू देणे. समजलं? हो मॅम. ठीक आहे. आपण आता पुढे बघू. इथं एक क्वेश्चन विचारलाय आपल्याला. कॅन यू टेल हाऊ सबस्टन्स ट्रॅव्हल इन द सेल? हा, कोण बोलत होतं? इथे एक क्वेश्चन विचारलाय. कॅन यू टेल हाऊ द सबस्टन्स ट्रॅव्हल इन द सेल?
सेलमध्ये सबस्टन्स ट्रॅव्हल कसे करतात, तर दीज ऍक्टिव्हिटीज दॅट कंझ्युम सेल्युलर एनर्जी, ह्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या सेल्युलर, ही ऍक्टिव्हिटी व्हायला सेल्युलर एनर्जी लागते. म्हणजे काही कंपोनंट जर सेलच्या आतमध्ये किंवा बाहेर जायचं असेल तर त्याला एनर्जी लागते. आता आपण जसं जेवण घेतो आणि ते आपल्या शरीरात जातं, तसं सेलला पण काही मॉलिक्युल्स लागत असतात रन करायला, तर ते मॉलिक्युल्स आत आणि बाहेर व्हायला एनर्जी लागत असते. तर खाली सांगितले एंडोसायटोसिस. एंडोसायटोसिस मीन्स टू गल्फ और इनगल्फ फूड अँड अदर सबस्टन्स फ्रॉम आउटर एन्व्हायरमेंट. एंडोसायटोसिस म्हणजे आउटर एन्व्हायरमेंट मधून काही सबस्टन्स जसं की फूड किंवा अदर सबस्टन्स घेणं. आता एंडोसायटोसिस कसं होतं बघा, समजा ही सेल आहे, तर याच्यामध्ये एक पोकळी निर्माण होते अशी, आणि इथे तो सबस्टन्स असतो. मग सेल काय करते, अशी पोकळी निर्माण करते आणि याला खाऊन टाकते आणि परत नॉर्मल शेप मध्ये येते. समजलं एंडोसायटोसिस? हो मॅम. त्याच्यानंतर आहे एक्झोसायटोसिस. एंडो म्हणजे आतमध्ये, एंडो म्हणजे आतमध्ये, म्हणजे काय, एंडोसायटोसिस मध्ये बाहेरून मॉलिक्युल सेलच्या मध्ये येतात. आणि एक्झो मीन्स बाहेर. एक्झोसायटोसिस म्हणजे सेलच्या आतमधून मॉलिक्युल्स बाहेर जातात. एक्झोसायटोसिस मीन्स टू एक्सक्रीट वेस्ट मटेरियल आउट ऑफ सेल. एक्झोसायटोसिस मीन्स टू एक्सक्रीट वेस्ट मटेरियल आउट ऑफ सेल. एक्झोसायटोसिस म्हणजे सेलमध्ये जे वेस्ट मटेरियल आहे ते बाहेर टाकणे. आता एंडो म्हणजे आतमध्ये आणि एक्झो म्हणजे बाहेर मध्ये. समजलं एवढं? एंडो म्हणजे काय आणि एक्झो म्हणजे बाहेर. आणि एंडोसायटोसिसचा मिनिंग काय आहे? एंडोसायटोसिस म्हणजे बाहेरून सेल आतमध्ये घेते, जे काही फूड असेल किंवा अदर मॉलिक्युल असतील. आणि एक्झो म्हणजे आतून बाहेर टाकते. आता सांगा एंडोसायटोसिस म्हणजे काय? आतमध्ये फूड किंवा कोणते तर पदार्थ आतमध्ये घेते. आणि एक्झोसायटोसिस बाहेर फेकते. हा, तर एंडोसायटोसिस आणि एक्झोसायटोसिस ह्या दोन्हीला पण एनर्जी लागते. एनर्जी म्हणजे ऊर्जा. हे दोन्ही व्हायला सेलकडे एनर्जी लागते. आणि खाली बोलले प्रोसेस दॅट डोंट कंझ्युम एनर्जी. आता अजून काही प्रोसेस आहेत ज्याने सेल फक्त एंडोसायटोसिस आणि एक्झोसायटोसिसनेच सेल मॉलिक्युल आत किंवा बाहेर करत नसते, तर अजून डिफ्युजन आणि ऑस्मोसिस असतं ज्याच्याने सेल काही पदार्थ आत किंवा बाहेर करते. तर हे डिफ्युजन आणि ऑस्मोसिस असे दोन आहेत ज्यांना एनर्जी लागत नाही. आणि एंडोसायटोसिस आणि एक्झोसायटोसिसला एनर्जी लागते. तर डिफ्युजन म्हणजे काय, एंट्री और एक्झिट ऑफ स्मॉल मॉलिक्युल लाईक O2 अँड CO2. आता एंडोसायटोसिस म्हणजे फक्त आतमध्ये येतं आणि एक्झोसायटोसिस म्हणजे फक्त बाहेर जातं. पण डिफ्युजन म्हणजे तसं नसतं. डिफ्युजन म्हणजे डिफ्युजन मध्ये मॉलिक्युल आत पण येऊ शकतो आणि बाहेर पण जाऊ शकतो अकॉर्डिंग टू नीड. ओके. जशी गरज असते तसं मॉलिक्युल एक तर आत येतो किंवा बाहेर जातो. एंट्री और एक्झिट ऑफ स्मॉल मॉलिक्युल लाईक O2 और CO2. O2 आणि CO2 सारख्या मॉलिक्युलची एंट्री किंवा एक्झिट म्हणजे डिफ्युजन. आणि नंतर आहे ऑस्मोसिस. द ट्रॅव्हलिंग ऑफ वॉटर फ्रॉम पार्ट विथ मोर वॉटर और पार्ट विथ लेस वॉटर थ्रू सिलेक्टिव्ह परमेएबल मेम्ब्रेन. काय? थ्रू सिलेक्टिव्हली परमेएबल मेम्ब्रेन इज ऑस्मोसिस. तर ऑस्मोसिस हे जे आहे ते वॉटरशी रिलेटेड आहे. ऑस्मोसिस म्हणजे सेलमध्ये एकतर वॉटरची एंट्री किंवा एक्झिट. आता कसं मग आपण बघितलं की सेल मेम्ब्रेन सिलेक्टिव्हली परमेएबल असते, तर सेल मेम्ब्रेन मधून वॉटर आत किंवा बाहेर जाऊ शकतं.
तर ऑस्मोसिस म्हणजे एकतर वॉटर सेलच्या आतमध्ये जातं किंवा सेलमधून बाहेर येतं. इट इज फिजिकल प्रोसेस विथ 3 पॉसिबिलिटीज. तर हे जे आहे ते एक फिजिकल प्रोसेस आहे ज्याच्यात 3 पॉसिबिलिटीज असतात. एक म्हणजे हायपरटोनिक, एक आयसोटोनिक आणि एक हायपोटोनिक. हायपरटोनिक म्हणजे काय? सेलच्या मध्ये जे वॉटर असतं ते सेलच्या बाहेर निघतं आणि सेल एकदम बारीक होते, कारण वॉटर निघून गेल्यावर सेलमध्ये काहीच उरत नाही, फक्त सेलचे ऑर्गनेल उरतात. तर हायपरटोनिक म्हणजे वॉटर सेलमधून बाहेर निघणं आणि आयसोटोनिक म्हणजे सेल मधलं वॉटर जशाच तसं सेलमध्ये राहणं आणि हायपोटोनिक म्हणजे बाहेरलं वॉटर सेलच्या आतमध्ये येणं, त्यामुळे सेल काय होते? फुगते. समजलं एवढं? हायपरटोनिक म्हणजे काय? हायपरटोनिक म्हणजे म्हणजे सेलमध्ये वॉटर सेलच्या बाहेर जातं आणि आयसोटोनिक म्हणजे वॉटर बाहेर पण जात नाही आणि आत पण येत नाही आणि हायपोटोनिक म्हणजे वॉटर बाहेरून आत येतं. मॅम हायपरटोनिक म्हणजे काय? बाहेर जातं. मधलं आणि आयसोटोनिक म्हणजे? मध्येच राहतं. आणि हायपोटोनिक हायपोटोनिक म्हणजे बाहेरून मध्ये जातं. हा, एवढं लक्षात ठेवा. एवढं सगळं शिकवलेलं मी उद्या विचारणार. त्याच्यानंतर आहे न्यूक्लियस. न्यूक्लियस जो असतो तो सेलचा बॉस असतो. When we observe under microscope, we see nucleus covered by double layered membrane with small layer. आता जसं सेलला मेम्ब्रेन असते तसं न्यूक्लियस हे सेलच्या मध्ये असतं, पण न्यूक्लियसला पण एक मेम्ब्रेन असते जी की पोरस असते. पोरस म्हणजे त्याला वेज असतात. आता इथे दिसतंय ना वेज आहेत इथं ह्या स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला. तर ही जी आहे न्यूक्लियसची मेम्ब्रेन आहे, ही जी दिसते आउटर साइडला ती न्यूक्लियसची मेम्ब्रेन आहे आणि हे जे मध्ये जांभळ्या कलरचं दिसते ते न्यूक्लियस आहे. ओके. When we observe under electron microscope, we can see nucleus covered by double layered membrane with small pores. जेव्हा आपण न्यूक्लियस इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या खाली बघतो तेव्हा न्यूक्लियस हे एक डबल मेम्ब्रेन पोरस मेम्ब्रेनने कव्हर केलेलं दिसतं. These pores allow the passage of material in and out of the nucleus. हे pores काय करतात? न्यूक्लियस मध्ये जे काही मटेरियल असते, जसं की आता तुम्हाला समजणार नाही पण एक प्रोसेस असते ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशन म्हणजे प्रोटीनचं सिंथेसिस आणि ते होतं न्यूक्लियसच्या मध्ये. जेव्हा हे होतं तेव्हा त्या प्रोटीनला न्यूक्लियस मधून सेलमध्ये बाहेर पाठवावं लागतं. मग ते बाहेर पाठवण्यासाठी हे पोअर्स हेल्प करतात. पॅसेज ऑफ मटेरियल इन अँड आउट ऑफ न्यूक्लियस म्हणजे न्यूक्लियसच्या मध्ये आणि बाहेर मटेरियलचं पॅसेज करणं हे पोअर्सचं काम असतं. ह्या न्यूक्लियस हॅज वन राउंड न्यूक्लिओलस अँड नेटवर्क ऑफ क्रोमॅटिन फायबर. हे जे स्पेस दिसते तुम्हाला ते न्यूक्लियस आहे आणि न्यूक्लियसच्या मध्ये क्रोमॅटिन फायबर्स असतात. आता क्रोमॅटिन फायबर्स म्हणजे काय? तर क्रोमॅटिन फायबर्स म्हणजे क्रोमोझोम होण्यासाठी मदत करतात. हे तुम्हाला आताच नाहीये, तुम्हाला पुढे समजेल हे क्रोमॅटिन फायबर. क्रोमॅटिन फायबर आर थिन थ्रेड लाईक स्ट्रक्चर. क्रोमॅटिन फायबर जे असतात ते एकदम थ्रेड लाईक स्ट्रक्चर असतात आणि ते क्रोमोझोम होण्यासाठी मदत करतात. विच कंडेन्स टू फॉर्म शॉर्ट थिक क्रोमोझोम. हे क्रोमॅटिन फायबर जे असतात ते एकदम कंडेन्स होतात आणि क्रोमोझोम बनवतात. ऍट द टाइम ऑफ सेल डिव्हिजन, जेव्हा सेल डिवाइड होत असते तेव्हा हे क्रोमोझोम तयार होतात. फंक्शनल सेगमेंट ऑन क्रोमोझोम आर कॉल्ड जीन्स. आता क्रोमोझोमचं एक काही पर्टिक्युलर फंक्शन असतं आणि क्रोमोझोमवर ज्या जीन्स असतात ते जीन्स ते फंक्शन करायला मदत करतात. आता आपण बघू फंक्शन ऑफ न्यूक्लियस. कंट्रोल ऑल मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज ऑफ सेल अँड ऑल्सो सेल डिव्हिजन.
तर आता आपण न्यूक्लियसचं फंक्शन बघू. तर काय असतं न्यूक्लियसचं फंक्शन? इट कंट्रोल्स ऑल मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज ऑफ सेल अँड ऑल्सो सेल डिव्हिजन. न्यूक्लियस जे आहे ते सेलच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज कंट्रोल करतं. आता आपल्या घरात जसे आपले पप्पा सगळ्या ऍक्टिव्हिटीज कंट्रोल करतात, तसं न्यूक्लियस सेलच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज कंट्रोल करतं आणि सेल डिव्हिजन साठी मदत करतं. इट इन्व्हॉल्व्ड इन ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग. हे न्यूक्लियस जे आहे ते आता आपल्या आई वडिलांमधले काही कॅरेक्टर आपल्यात येतात. जसं की आपण बोलतो मी माझ्या आईसारखा दिसतो, मी माझ्या पप्पासारखा दिसतो. तसं हे जे दिसण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतं ते न्यूक्लियस असते. याच्यामधून हे कॅरेक्टरिस्टिक्स आई वडिलांकडून लेकराकडे ट्रान्सफर होतात. एवढं समजलं? हो मॅम. आता आपण बघू आतापर्यंत आपण काय शिकलो, कारण आता 8 वाजतंय. पहिले आपण बघितलो सेल म्हणजे काय. सेल म्हणजे काय? इथं पेशी. आहे बघा. हा, पेशी. त्याच्यानंतर आपण बघितलं हे प्लांट सेल, हे ॲनिमल सेल. त्याच्यानंतर आपण बघितलं कंपोनंट्स ऑफ सेल. फर्स्ट इज द सेल वॉल, सेकंड इज द प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड सेल मेम्ब्रेन, देन एंडोसायटोसिस, एक्झोसायटोसिस. त्याच्यानंतर बघितलं डिफ्युजन, ऑस्मोसिस. त्याच्यानंतर आपण बघितलं न्यूक्लियस. समजलं इथपर्यंत? हो. उद्या हे सगळं पाठ करून ठेवा. क्लासच्या सुरुवातीला मी विचारेन. हो मॅडम. ठीक आहे. O2 मॅम, हा, O2 CO2 म्हणजे? O2 म्हणजे ऑक्सिजन जे हवेमध्ये असतं. आपण श्वास घेताना आपल्या नाकात O2 जातं आणि जेव्हा आपण श्वास सोडतो तेव्हा CO2 बाहेर निघतो. CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड. आता जे धूर निघतो तो कार्बन फॅक्टरीमधून जो धूर वगैरे निघतो बिना कामाचा, तो कार्बन डायऑक्साईड असतो. हो मॅम. हा, ठीक आहे. आपण इथे एंड करू क्लास. हो. ओके मॅम.